2025 मध्ये रिलीज झालेल्या एका डार्क कॉमेडी ड्रामा मूवी बद्दल आपण आज बोलणार आहोत। नालंचू चेरुपक्कर या कादंबरीवर आधारित ज्योतिष शंकर दिग्दर्शित पॉनमॅन या चित्रपटाची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे। या मूवीचा प्लॉट थोडा युनिक आहे। ही मूवी पीपी अजेश नावाच्या सोनाराभोवती फिरते, जो लग्नासाठी सोने उधार देतो। त्याचा व्यवसाय असा आहे की तो वधूच्या कुटुंबाला सोने देतो आणि लग्नानंतर मिळालेल्या रोख भेटवस्तूंमधून त्याचे पैसे वसूल करतो। पण जेव्हा तो स्टेफीला तिच्या लग्नासाठी 25 सोन्याची नाणी देतो, तेव्हा या कथेला एक रोमांचक वळण मिळते। लग्नानंतर स्टेफीचे कुटुंब पैसे देण्यास असमर्थ आहे आणि स्टेफीचा नवरा मरियानो, जो एक क्रूर गुन्हेगार असतो, तोही सोने परत करण्यास नकार देतो। आणि त्यानंतर मग अजेशचा त्याच्या हक्कासाठीचा संघर्ष सुरू होतो, जो चित्रपटाला एका तणावपूर्ण आणि भावनिक प्रवासात बदलतो। बासिल जोसेफचा आत्तापर्यंतचा सगळ्यात चांगला परफॉर्मन्स तुम्हाला या मूवीमध्ये बघायला मिळेल। कॉमेडी कॅरेक्टरसाठी ओळखला जाणारा बासिल जोसेफ या मूवीमध्ये एक गंभीर, लढाऊ आणि भावनिकदृष्ट्या गुंतागुंतीचे पात्र साकारतो आहे। ॲज अ डिरेक्टर ज्योतिष शंकर यांचा हा पहिलाच सिनेमा आहे। हा सिनेमा हुंडा प्रथेविरुद्ध प्रचार करत नाही, तर त्यातील कॅरेक्टरद्वारे या प्रथेच्या क्रूरतेवर प्रकाश टाकतो। मूवीच्या सेकंड पार्टमध्ये हा सिनेमा आपल्याला इमोशनच्या एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातो। काही ठिकाणी या सिनेमाची गोष्ट थोडी मंदावलेली तुम्हाला जाणवू शकते, खास करून तेव्हा जेव्हा कॅरेक्टरच्या बॅकग्राऊंड बद्दल बोललं जातं। पण ते गरजेचंही आहे, कारण त्यामुळेच प्रेक्षकांचं आणि कॅरेक्टरचं नातं मजबूत होतं आणि आपण सिनेमाशी कनेक्ट होतो। हा सिनेमा म्हणजे केवळ सोने वसुलीची गोष्ट नाही, तर हुंडा व्यवस्था, सामाजिक दबाव आणि सामान्य माणसाच्या जगण्याचा संघर्षही दाखवतो। हा सिनेमा नाही ओव्हर ड्रामॅटिक आहे, नाही उपदेशात्मक आहे, तर हा सिनेमा एका प्रामाणिक सामान्य माणसाचा संघर्ष दाखवणारा आहे। जर तुम्हाला सामाजिक विषयांवरील मूव्हीज, उत्तम अभिनय आणि मल्याळम सिनेमा आवडत असेल, तर हा मूवी तुम्ही सहकुटुंब बघू शकता।